चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि आपण जे चिंतन करीत आहोत तर चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. या घोषवाक्याच्या अंगाने सर्वांचं जीवन आनंदाचंच असलं पाहिजे, की सर्वांच्या जीवनामध्ये प्रत्येकाला आनंद चाकता आला पाहिजे, हीच सदिच्छा आपल्याकडे सतत असली पाहिजे. म्हणून जीवनात आनंद किंवा शांती, सुख, समाधान, आनंदाचीच ही सगळी रूपं आहेत. ह्या अवस्थेत जेव्हा मन असतं तेव्हा सगळं जीवन आनंदाचं होऊन जातं. म्हणून जीवनात आनंद हवा असेल तर पहिलं शरीर स्वास्थ्य असणं फार महत्वाचं आहे. शरीर स्वस्थ असेल तर माणसाचं मन स्वस्थ राहतं, आणि शरीर जर अस्वस्थ असेल तर माणसाचं मन अस्वस्थ होतं. ही सर्वसाधारण माणसाची कथा आहे किंवा व्यथा आहे म्हणा. म्हणून पहिली गोष्ट शरीराचं स्वास्थ्य हे अतिशय महत्वाचं असतं, आणि त्यानंतर शरीराचं नुसतं स्वास्थ्य असणं उपयोग नाही, तर मनाचं स्वास्थ्य पण तितकंच महत्वाचं आहे. म्हणून स्वस्थ मन हे सुखाचं सागर आहे आणि अस्वस्थ मन हे दुःखाचं आगर आहे. हा बोध इथे नेहमी लक्षात ठेवायचा. म्हणून मन आपलं स्वस्थ राहिलं पाहिजे, शरीर स्वस्थ पण राहिलं पाहिजे आणि मनही स्वस्थ राहिलं पाहिजे. शरीर स्वस्थ होण्यासाठी योग्य आहार, योग्य तो विहार किंवा शरीराला योग्य तो व्यायाम हे जेव्हा आपण देत असतो तेव्हा ते शरीर स्वस्थ राहतं. तरी सुद्धा काही व्याधी येतात, काही आजार येतात, हे असं होत असतं. तरी सुद्धा त्याच्यातून आपल्याला उपाय शोधत पुन्हा शरीराचं स्वास्थ्य कसं राहील आणि स्वस्थ शरीराने आपण जीवन जगायचं यासाठी सतत प्रयत्न करत राहणं हे पहिला मार्ग लक्षात ठेवायचा. म्हणून शरीराकडे दुर्लक्ष अजिबात करायचं नाही, कारण जर शरीरात काही दुखणं सुरू झालं तर मन स्वस्थ राहू शकत नाही. तितकं मन आपलं प्रबळ नसतं, सामर्थ्यशाली नसतं. जरासा हात दुखायला लागला, पाय दुखायला लागला तरी आपण अस्वस्थ होतो, म्हणजे मन अस्वस्थ होतं. म्हणून मनाच्या स्वास्थ्यासाठी शरीराचं स्वास्थ्य राहणं फार महत्वाचं आहे, पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. दुसरं तर मनाचं स्वास्थ्य म्हणजे नेमकं काय आणि मन अस्वस्थ होतं म्हणजे काय, हा प्रश्न पहिला येतो. अस्वस्थ मन कोणाचं असतं की मनासारख्या गोष्टी घडत नाहीत असं जेव्हा त्या मनाला वाटायला लागतं तर मन अस्वस्थ होत आहे, पहिली गोष्ट. आणि त्याच्यातूनच मनामध्ये अविचार निर्माण होतात. अविचार म्हणजे ते निराशेचे असतील, रागाचे असतील, द्वेषाचे असतील, मत्सराचे असतील, आणि हे जिथे आहे तिथे मन स्वस्थ राहू शकत नाही. म्हणजे अस्वस्थ मन म्हटल्यानंतर तिथे काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे विकार असतात. नकारात्मक विचार करण्याची एक पद्धत मनाने आखून धरलेली असते की आपल्याला जमणारच नाही, आपल्याकडनं हे होणारच नाही, असं नानाचा नन्नाचा पाडा हे मन म्हणत असतं, तर ते मन अस्वस्थ असतं. म्हणून मनाला इथे वळवावं लागतं, मनाला इथे चांगलं तयार करावं लागतं, ट्रेन करायला लागतं. ट्रेन का? कारण आज सर्वसाधारण माणसाचं मन हे नकारात्मक विचार करण्यात पटायत आहे, निराशात्मक विचाराकडे ते पटकन वळतं, वाईट गोष्टींकडे ते पटकन आकृष्ट होतं, असं हे मन आहे.
मनाला वळवणं म्हणजे ते सतत त्याने स्वतःच ध्येय उच्चतम ठरवलं, त्याचं मन त्या ध्येयाच्या दिशेने जेव्हा प्रयत्न करायला लागतं तर त्याचं मन स्वस्थ असतं. लक्षात ठेवा, ध्येय उच्च पाहिजे. उच्चतम ध्येयाने माणूस झपाटून जेव्हा काम करतो तर त्या ध्येयाच्या मागे त्याचे सगळे विचार, त्याचं सगळं मन झोकून जातं आणि ह्या प्रक्रियेमध्ये मन स्वस्थ होतं की मनाला अनिष्ट विचार येत नाहीत, नकारात्मक विचार येत नाहीत. म्हणून आपल्या समोर चांगला उच्चतम गोल, आता उच्चतम गोल म्हणजे खूप मोठा गोल नाही, म्हणून छोटे छोटे गोल. एकदम मोठे गोल करायला लागले तर ते जमत नाही, मग परत आपल्या हातामध्ये अपयश होऊ शकतं. म्हणून रोज सकाळी उठल्यानंतर आपल्याला काय करायचंय किंवा उठल्यानंतर काय करायचं म्हणण्यापेक्षा रात्री झोपताना आपल्याला उद्या काय करायचंय याचं प्लॅनिंग जर आपण केलं आणि त्या प्लॅनिंग प्रमाणे आपण जर जीवन जगलं तो दिवस, तो दुसरा दिवस, तर आपल्या मनाला एक समाधान मिळतं आणि मन स्वस्थ होतं. सोपा उपाय म्हणजे छोटे गोल, मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या जायच्या नाहीयेत. आपल्याला मनाला स्वस्थ ठेवायचंय. म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला काय काम करायचंय लक्षात ठेवा. किती वाजता उठायचंय, उठल्यानंतर नेमकी साधना किंवा देवाची आराधना करायची आहे की व्यायाम किती वेळ करायचा आहे, मॉर्निंग वॉकला जायचं तर किती वेळ जायचंय, नंतर दिवसभरात आपल्याला कामाच्या अंगाने आपलं प्लॅनिंग कुठे कुठे जायचंय, काय काय करायचंय, हे सगळं रात्रीच एका कागदावर जर आपण लिहून ठेवून देतो आणि त्या वेळेला, म्हणजे ते पण आदर्शवत म्हणण्यापेक्षा सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून प्लॅनिंग केलं पाहिजे. तर प्रत्येक गोष्ट किती वेळ लागेल आणि तो वेळेसाठी त्याच्यामध्ये किती जागा ठेवी लागते. म्हणून इथे मनाला स्वस्थ करण्यासाठी मनाला प्लॅनिंग करता आलं तर मन स्वस्थ राहतं. दुसरी बाजू अशी असते की ते मनाला ही स्वयंशिस्त लागते. जे जे काही करायचं ते त्या दिवशी आपल्याकडनं ईश्वराचंच आहे, ते सद्गुरूंचंच कार्य, जे आपण मनापासून सर्वांच्या हिताच्या दृष्टीने, कोणाचं अहित नसेल असं कार्य जेव्हा आपण मनापासून करतो तर ते असतं ते सद्गुरू कार्य. लक्षात घ्या, सद्गुरू कार्य म्हणताना बरेच लोक अनेक गैरसमज, जिथे तुमच्या मनाला समाधान प्राप्त होतं तेव्हा ते सद्गुरू कार्य असतं, लोकांच्या हिताचं असतं तेव्हा ते सद्गुरू कार्य असतं. म्हणून स्वयंशिस्त लावून घेणं हे मनाला स्वस्थता लाभते. स्वयंशिस्त नसल्यामुळे बराच वेळ आपण असाच आपल्याकडनं जेव्हा फुकट जातो तेव्हा मनाला परत निराशा येते, का आळस येतो, कंटाळवाणं वाटतं. हे सगळं का असतं, मनाला स्वयंशिस्त लागलेली नसते. आणि मनाला स्वयंशिस्त न लागल्यामुळे आपला जो बराच वेळ कुठे गेला तेच आपल्याला कळत नाही. न कळल्यामुळे शेवटी आपल्या हातामध्ये पाहिजे तसं यश किंवा पाहिजे तसं समाधान आपल्या हाताला लागत नसेल तर परत मन अस्वस्थ होईल. मग अस्वस्थ आणि स्वस्थ दोन्ही गोष्टी परत परत लक्षात ठेवायचं. वेळच्या वेळी आपल्याकडनं काम झालं पाहिजे. ती वेळ आपण आपला स्पीड कामाचा, पुढे चालण्याचा, जे जे काही करण्याचा स्पीड आहे प्रत्येक माणसाचा,
एखादा माणूस खूप लवकर लवकर करतो आपण पण केलं पाहिजे असं नाही. इथे आपल्याला किती जमतं, आपली कुवत किती, आपली शक्ती किती, ह्या सगळ्याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. एखादा माणूस 100 किलो वजन उचलतोय म्हणून मी पण 100 किलो उचलायला जाईन, तर जर आपल्याला ती प्रॅक्टिस नसेल किंवा तेवढं आपल्याला जमत नसेल आणि पटकन जायला लागलं तर आपल्या शरीराला इजाच होऊ शकते आणि तिथे पण मनाचं दुखणं आणि शरीरात दुखणं सगळं सुरू होईल. जे आपल्याला जमतं म्हणजे शरीराची पण कॅपॅसिटी आपल्याला कळली पाहिजे, कुवत, मनाची कुवत कळली पाहिजे. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. मनाला स्वस्थता लाभण्यासाठी मनाची कुवत म्हणजे मन एका जागी स्थिर कसं राहू शकेल ही मनाची कुवत आहे. प्रेमाने काम करताना मन तिथे स्थिर राहिलं तर काम छान होतं. तर ते मन अस्थिर असेल तर काम चांगलं होऊ शकणार नाही. ही मनाची कुवत आहे. मनाची कुवत आहे की मनाच्या ठिकाणी जर हे सामर्थ्य जागृत झालं तर आपण सतत यशस्वी होऊ शकतो किंवा सतत आनंदाने जीवन जगू शकतो, हे नेहमी लक्षात ठेवायचं. पण नुसतं एकाच अंगाने आपल्याला पाहायचं नाहीये. तर हे मन स्वस्थ होण्यासाठी पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येता कामा नयेत. जे विचार असेल ते सकारात्मकच असले पाहिजेत, इथे लक्ष ठेवा. मनाकडे जेव्हा लक्ष लागायला लागतं त्या मनावर नियंत्रण मिळतं. आता मनावर नियंत्रण किंवा मनाला मनाच्या कक्षेत ठेवायचं म्हणजे नेमकं काय, असा परत प्रश्न येतो. तिथे मन म्हणजे दोन आहेत, एक बहिर्मन आहे आणि एक अंतर्मन आहे. बहिर्मन जेव्हा एखादी गोष्ट ठरवते असं करूया तसं करूया आणि त्यावेळेला अंतर्मन जर साथ देत नसेल तर आपल्याला जे आपण ठरवतो ते प्राप्त होऊ शकत नाही की ते मिळवू शकत नाही. पहिली गोष्ट अधोरेखित करून ठेवायची. म्हणून मनावर नियंत्रण म्हणजे बहिर्मनाचं अंतर्मनावर नियंत्रण करण्याची कुवत निर्माण झाली पाहिजे. की बहिर्मनाने जर ठरवलं असं करूया तर अंतर्मनाची त्याला पटकन साथ मिळाली पाहिजे. आणि जोपर्यंत बहिर्मन अंतर्मनाची साथ मिळत नाही एकमेकाला तोपर्यंत कार्यसिद्धी जात नाही. किती माणूस किती हुशार असेल, किती शूर असेल, किती ताकदवर असेल, पण जर बहिर्मन अंतर्मनाचा जर ताळमेळ जमत नसेल त्या व्यक्तीच्या ठिकाणी तर ते कार्यसिद्धी जात नाही. आणि जेव्हा कार्यसिद्धी जात नाही म्हणजे अपयश येतं तर माणूस पुन्हा निराश होतो. म्हणून यश आणि अपयशाची व्याख्या सुद्धा आपल्याला बदलायला हवी. आपण ज्या ज्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडतात त्या आपण यशस्वी झालो म्हणतो आणि ज्या ज्या गोष्टी मनासारख्या घडत नाही त्याला आपण म्हणतो अपयश झालं. ह्याला यश आणि अपयश नाही म्हणत. नेहमी लक्षात ठेवायचं आता क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये 2 टीम म्हणजे इथे अगदी भारत पाकिस्तान जरी आपण म्हटलं तर तिथे जो हा खेळ खेळला जातो तो खेळ कशासाठी जातो, जिंकण्यासाठी खेळला जातो. आणि जिंकण्याच्या ईर्षेने दोघांना खेळतात. एक जण जिंकतो एक जण हरतो. पण जो जिंकतो त्याला तो खूप यशस्वी झाला असं वाटतं आणि जो हरतो त्याला तो खूप अपयशी झाल्यासारखं वाटतं. बरं, तो अपयश झालं तेवढ्यापुरती नाही, मग त्याचा परिणाम त्यांच्या चाहते आहेत फॅन, पाकिस्तानच्या बाजूने जे काही त्यांचे फॅन्स आहेत ते निराश होतात. ते राग कशाला तरी काढतात, टीव्हीवर काढतात किंवा आणखी कशाला तरी काढतात. म्हणजे सगळ्यांचं मन विस्कळीत होऊन जातं. जे जिंकतायत त्यांचं मन अहंकारने फुललं जातं, बघा आम्ही कसे श्रेष्ठ आहोत. म्हणून यश आणि अपयशाच्या मागे लागणारी माणसं अहंकारी होतात किंवा जीवबाबत अधिक गुंततात, हे लक्षात ठेवा. खेळ हा आनंदासाठी आहे. यश आणि अपयश हे त्या वेळेच्या परिस्थितीवर त्या वेळेच्या ते खेळाडू कशा पद्धतीने खेळतात त्याच्यावर अवलंबून असतं. परिस्थिती पण असते की जेव्हा एखाद्या स्विंग होणारा बॉलर असतो तिथे जर ते पिच आणि त्याचं वातावरण जर ते स्विंग होण्यासाठी अनुकूल असेल तर त्या बॉलर पुढे अगदी चांगले फलंदाज धडाधड आउट होताना आपण पाहतो. आता त्याचा आउट होतो म्हणजे त्यांचं काय अपयश झालं की नाही, ते परिस्थितीचा तो भाग आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे.
म्हणून यश आणि अपयशापेक्षा खेळताना किती मन लावून खेळतोय किंवा आनंदाने खेळतोय, एन्जॉय करत खेळतोय, त्यासाठी ते महत्वाचं आहे. म्हणून तिथे यश आहे. तिथे जर आपल्याला हरला तरी समाधान आणि जिंकला तरी समाधान जर असेल तर तो आपण यशस्वी असतो. लक्षात घ्या, जिथे समाधान आहे तिथे यश आहे, जिथे असमाधान आहे तिथे अपयश आहे. म्हणून एखाद्या मुलाला 89% मार्क मिळालेत आणि त्याचे वडील म्हणतात, काय तुला 89, तुला 55% मार्क घेता येत नव्हते. मग तो मुलगा म्हणाला, 89% तर आपल्या दृष्टीने खूप झाले, 95% मिळालं तरच तो यशस्वी, नाही तर हा अपयशी झाला. वडिलांची पाहण्याची दृष्टी, मुलाला वाटतं 89% मार्क म्हणजे यशस्वी झाल्याची पाहणी. दोघांचे यश आणि अपयशाकडे पाहण्याची दृष्टी वेगळी वेगळी असते. पण ह्या वेगळ्या वेगळ्या परिस्थिती दृष्टीमुळे जीवनामध्ये वादही होतात आणि मन अस्वस्थ होतं. इथे जी गोष्ट आपण करतो ती आनंदासाठी करत असतो आणि आनंदाने करायची असते. तिथे समाधानाने आपल्याला सगळ्या गोष्टी अनुभवता आल्या पाहिजेत, हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. मग खेळ असो किंवा जीवनामध्ये त्यासाठी त्याचे प्रयत्न कमी त्याने केले, हे सगळं असं. म्हणजे तिथे प्रयत्न चांगले केले पाहिजे वगैरे, ते त्या वेळेला अगोदरच मुलांना हे सांगावं लागतं. तरी सुद्धा मुलं ऐकत नाही आणि मग निर्णय आल्यानंतर की आपण अपयशी झालो असं जर वाटतं तेव्हा तो अधिक नर्वस होत असतो. एका मुलाचे वडील अतिशय कसे चांगले होते ते मी सांगतो. त्यांचा मुलगा नापास झाला आणि आता नापास झाल्यामुळे त्याला मित्रांकडे तोंड दाखवायला जागा नव्हती. त्या महत्वाच्या आई वडीलही त्याला काहीतरी मस्त बोलले तरी ह्याच्या मनाला लागलं असतं. दुसरे मित्रही काही हसून खेळून काही चांगले नापास झाला त्याचा आनंद व्यक्त करत बसले असते. त्याला जाण्याची सगळीकडे वाईट मनस्थिती. मुलांच्या वडिलांनी काय केलं, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सगळ्यांना पार्टीला बोलवलं. कोणालाच कळलं कशाला पार्टी दिली. पार्टीला दिलेला बोलवलं आणि काय केलं, माझ्या मुलांनी चांगले प्रयत्न केले होते पण तो नापास झालाय, तर ह्यावेळेला नापास झाला, पुढच्या वर्षी तो नक्की चांगला प्रयत्न करून पास होणार आहे, त्यासाठी मी पार्टी देतोय. नकारात्मक गोष्टीला सकारात्मकतेने जेव्हा आपण पाहतो त्या मुलाचाही एक स्वतःचा कॉन्फिडन्स म्हणतो आपण, का आत्मविश्वास वाढायला लागेल. दुसऱ्या बाजूने तो घराच्या बाहेर जायला त्याचं मन घेत नव्हतं, ते त्याचं मन तयार व्हायला लागतं. कारण त्याचा सगळेजण त्या पद्धतीने विचार करतात आणि लोकांची खोटी सहानुभूती घ्यायची त्याला गरज वाटत नाही. अशा मुलाला वडिलांचा आधार मिळाल्यामुळे तो अभ्यास करायला लागेल आणि त्याच्या पद्धतीने तो अधिक चांगला करू शकेल. कधी कधी एखाद्या विषयांमध्ये आता पाहायला गेलं तर बघा, यश आणि अपयशाच्या बाबतीत म्हणा, सचिन तेंडुलकर 10वी पास आहेत, पण आज क्रिकेटमध्ये त्यांना क्रिकेटचा गॉड म्हटलं जातं. उच्चतम लेवलला आहे क्रिकेट. पण शिक्षणाच्या बाबतीत तिथे त्याचं चालत नव्हतं. म्हणून तो यशस्वी आहे की अपयशी, तर जीवनामध्ये तो यशस्वी आहे. विराट कोहली 12वी पास आहे. शिक्षणच यश आणि अपयशाची जर मोजपट्टी लावली तर विराट कोहली पण अपयशी आहे. पण
आज त्या क्रिकेटच्या जगतामध्ये त्याने उच्चतम अवस्था निर्माण केलेली आहे आणि जग त्याला तेवढाच सन्मान करते. आपलं एखादी कृती लक्षात ठेवायचं, मग विचार हा कधीच निराशाजनक नाही. शिक्षणामध्ये नाही जमलं म्हणून त्याने ते सोडावं, तिथे रडत बसावं, काहीच करून नाही. त्याने स्वतःची कुवत, स्वतःची आवड, स्वतःच जिथे जिथे आपल्याला अधिक चांगलं आपण करू शकू हे चिंतन त्या मुलाला एक वडिलांनी दाखवून दिलं पाहिजे. जवळचे वडील असतात म्हणून का आई असते म्हणून, आणि त्या मुलाला तसा आत्मविश्वास वाढून दिला तर जीवनामध्ये ज्या पास नापास किंवा छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये जे अपयश येतं त्याच्याने मुलं नर्वस होणार नाही, म्हणजे त्यांचं मनाचं स्वास्थ्य बिघडणार नाही. मनाचं स्वास्थ्य बिघडण्यासाठी बिघडतं म्हणून तिथे सावध राहिलं पाहिजे, लक्षात ठेवायचं. म्हणून कोणती गोष्ट फायनल असं नसतं. प्रत्येक ठिकाणी जीवनामध्ये जे आपण विचार करतो की इथे अमुक मुलं चांगली शिकली म्हणजेच मोठी झाली आणि अमुक मुलं तेवढी नापास झाली की शिकू शकली नाही म्हणून ती अपयशी झाली, असंही नाही. प्रत्येकाला एक संधी मिळत असते, त्या संधीचा ज्याचा त्याने वापर करावा लागतो. जो संधीचा वापर करतो तो टॉपला जातो किंवा त्याला प्रसिद्धी मिळते किंवा त्याला चांगलं यश मिळतं, चांगल्या गोष्टी मिळतात. पण जो संधीचा फायदा घेऊ शकत नाही त्याच्या वाट्याला मात्र अपयश येतं. म्हणून प्रयत्नाला योग्य दिशा असावी लागते, योग्य दृष्टी विजन असावं लागतं. त्या गोलच्या मागे लागण्याचा, त्या गोलकडे म्हणजे त्या ध्येयाकडे आपलं सतत लक्ष असेल तर आपल्या मनामध्ये जे आत्मविश्वास वाढतो त्याच्याने मनाचं स्वास्थ्य वाढत जातं. म्हणून मनासारख्या सगळ्याच गोष्टी होणार नाहीत हे वाटलं नकारात्मक तरी वस्तुस्थितीचा स्वीकार करणारी गोष्ट आहे, लक्षात ठेवा. 100% गोष्टी मनासारख्या होत नाहीत. काही गोष्टी मनासारख्या होतात, काही गोष्टी मनाच्या विरुद्ध घडतात. हा जीवनाचा एक नियम आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की सगळंच माझ्या मनासारखं झालं पाहिजे आणि ते होत नाही म्हणून मी निराश आहे, ते होत नाही मी रडतोय, याला काही अर्थ नाही. जिथे अपयश आहे तर दुसरीकडे कुठेतरी यश असतंच किंवा त्याच्यासाठी आपल्याला ती संधी शोधायची असते. हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. डॉक्टर कलाम ज्या वेळेला ग्रॅज्युएट झाले आणि त्यांना पायलटसाठी भरती होती म्हणून तिथे ते इंटरव्ह्यूसाठी गेले होते, मुलाखतीसाठी. तर तिथे जायला त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांच्या बहिणीने बिचारीने तिचे स्वतःची दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले होते. ट्रेन एवढी गरिबी होती पण हुशार, आणि त्यांना आत्मविश्वास पण होता की मला नक्की मिळणार, कारण त्यांना आवड होती ती. पण पायलटच्या साठी चष्मा चालत नाही ह्या एका नियमावर त्यांना अपयश मिळालं. त्यांना इंटरव्ह्यूमध्ये त्यांना फेल केलं गेलं आणि त्यावेळेला ते इतके निराश झाले की स्वतः आपण आत्महत्याच करावी का अशी त्यांच्या मनामध्ये विचार आला. आणि त्या विमनस्क म्हणजे निराशाजनक मनस्थितीतून ते एका ब्रिजवर इकडे तिकडे फेऱ्या मारत होते. तर एक संत पुरुष त्यांच्या जवळ आले आणि त्यांनी विचारलं, का बेटा कशाला तुझं मन अस्वस्थ असतं, तू का असे एकटा एकांतामध्ये बसलेला आहेस? रात्रीची वेळ झाली होती आणि तिथे ते त्यांना अगदी आत्महत्या करायचा विचार होता आणि त्या दृष्टीने ते तिथे बसले होते आणि तिथे फेऱ्या मारत होते किंवा अस्वस्थ मनच तिथे दिसत होते. तर त्यांनी त्यांच्याकडे सगळं मन मोकळं केलं की मी असं आहे, गरिबीतून आलेलो आहे आणि असं करून मला इथे अपयश आलं, मी निवडलं गेलो नाही, आता मी कसा मागे जाऊ घरी आणि पैसे कुठून आणू? तर त्यांनी त्या संत पुरुषांनी त्यांना सांगितलं, अरे तू असा का नाही विचार करत आहेस की इथे तुला अपयश आहे म्हणजे याच्यापेक्षा दुसऱ्या चांगली गोष्ट, चांगली संधी तुझी वाट बघते, तिथे तुला नक्की यश मिळणार, त्या दृष्टीने तू प्रयत्न करायला लाग. अपयश होऊन इथेच गपचूप बसण्यात काय अर्थ आहे? तो विचार कलामांना आवडला आणि त्या पद्धतीने पुन्हा ते तेवढ्याच हिरिरीने आपल्या अभ्यासाला लागले. आणि पुढे ते सगळ्यांना जगाला माहिती आहे की जगातले म्हणजे भारताचा सर्वात मोठा वैज्ञानिक म्हणून त्यांनी नाव कमावलं, जे राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले.
आणि स्वतःच्या सुंदर आणि अंतर्मन त्याला जेव्हा साथ देतं त्या गोष्टीमध्ये किंवा त्या घटनेमध्ये आपण यशस्वी होतो. आपण यशस्वी म्हणजे आपण म्हणजे मन आणि बहिर्मन अंतर्मन असले दोघं म्हणून असलेले ते आपण, ती जाणीव. म्हणून आपण जितके सद्विचार करतो, सदुच्चार करतो की सद आचार करतो, त्याच्यातून मनाचं स्वास्थ्य मनाचं स्वास्थ्य वाढतं. लक्षात घ्या, सद्विचारातून मनाचं स्वास्थ्य वाढतं, सद बोलण्यातून मनाचं स्वास्थ्य वाढतं आणि सदाचारातून मनाचं स्वास्थ्य वाढतं. ही तिन्ही गोष्टी मनाचं स्वास्थ्य वाढवण्यासाठी फार उपयुक्त आहेत. म्हणून चुकूनही मस्करीने कोणाला तरी वेडावाकडं बोलणं, सुरुवातीला आपल्याला हसायला येईल, आनंद होईल असं म्हणतो, पण समोरून येणाऱ्या प्रतिक्रियेतून परत आपल्याला तिथे अनिष्ट गोष्टी आपल्याला वाटायला येतात. म्हणून चुकूनही कोणाची निंदा, त्याची मस्करी करणं, मस्करीतून मी केलं असं म्हणणं, तेही बरोबर नाही. सावध राहा. आपल्या ठिकाणी चांगलाच विचार आला पाहिजे, ते चांगलेच विचार आपल्याला करता आले पाहिजेत. आपण जे बोलू ते चांगलंच बोलायला पाहिजे आणि जे आचरण आपलं व्हायला पाहिजे ते सुद्धा चांगलंच निशुभच असलं पाहिजे. या तिन्ही गोष्टी मनाचं स्वास्थ्य वाढवतात, मन अधिकाधिक स्वस्थ करतात. आणि म्हणून हे करण्यासाठी कसं करायचं हे कळत नाही, म्हणून सद्गुरू पैमावलीने प्रार्थना सांगितली. प्रार्थना का? की सर्वांचं भलं होऊ दे, सर्वांचं का. आता इथे सर्वांच्या साठी, सर्वांना आनंद मिळण्यासाठी, सर्वांचं जीवन सुखी होण्यासाठी जेव्हा आपण पुन्हा पुन्हा त्या भावनेतून, सद्भावनेतून विचार करतो, उच्चार करतो की आचरण करायला लागतो, तिथेही मनाचं स्वास्थ्य अधिक 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 वाढतं. म्हणजे मनाचं स्वास्थ्य वाढवण्यासाठी परत लक्ष. कारण प्रश्न असा आहे, आपण ज्या वेळेला सर्वांचं भलं होऊ दे म्हणतो की सर्व सुखी होतो म्हणतो, तर सर्व सुखी होतात का ना, असा प्रश्न काही लोकांना पडतो. आणि तो बरोबर आहे. तुम्ही म्हणाल मग काय सगळे सुखी होणार आहेत का? तुम्ही म्हणाल म्हणून सगळे आनंदित राहणार आहेत का? प्रत्येक जण आपल्या भावनेतून सुखी दुःखी होत असतो. त्याची भावना, धारणा, कल्पना हे सगळे विचारांचीच रूप आहेत. परत लक्ष. म्हणजे जसा त्याचा विचार तसा जीवनाला आकार. सुखाचा विचार करतो त्याच्या मागे सुख यायला लागतं. जो दुःखाचा विचार करतो त्याच्या मागे अडीअडचणीच्या रूपाने दुःख यायला लागतं. हे पहिलं लक्षात ठेवायचं. आणि म्हणून आपल्याला सुखाने जीवन जगायचंय, आनंदाने. म्हणून इथे आपल्याला सुखाने म्हणजे सर्वांना सुखाने आनंदाने जीवन जगतात. कारण आपलं मन तितकं व्यापक झालं पाहिजे. जेव्हा आपण मनापासून, इथे नेहमी लक्षात ठेवायचं, मनापासून सर्वांचा विचार करताना आपलं जग बघायला गेलं तर आपल्यासमोर ब्रह्मांड हे आपलं जग आहे. जगातले अनेक देश, अनेक माणसं, हे सगळं आपलं जग आहे. पण तिथपर्यंत आपल्याला पाहायची गरज नाही. आपल्याला पाहायचं आपल्या जवळचं जग. आपल्या जवळचं जग सुखी झालं तर ते बाहेरचं जग सुखी होणार आहे.
नेहमी लक्षात ठेवा, आपला जितक्या ज्या ज्या लोकांशी संबंध आहे, एखाद्या माणसाचा साधारण संबंध होतो 100, 150, 200 माणसांपर्यंत, लक्षात ठेवा. अगदीच कोणीतरी जरी कोणी मोठा समाज नाही तर 1000, 5000, 10,000 लोकांपर्यंत. म्हणजे हे ज्यांच्याशी आपले हे संबंध आहेत, ज्यांच्यामुळे त्यांच्या आपल्या जीवनामध्ये एकमेकावर विचार आचारातून परिणाम होत असतं, ते जे आपलं जग आहे, ते जग आपल्याला सुधारायचं आहे. म्हणजे त्यांना सुखी व्हावं ही आपली इच्छा असली पाहिजे. लक्षात, आपल्या जवळची माणसं सुखी व्हावीत हा विचार. सर्व सुखी व्हावेत असं जरी सांगितलं तर सर्व ह्या अंगाने ते चेहराच नसतो. जिथे चेहरा दिसत नाही तोपर्यंत प्रार्थनाच पोहोचत नाही. तेव्हा हे काय नवीन सांगितलं. बघा तुम्ही, एखाद्या माणसाच्या बद्दल तुमच्या मनामध्ये जर आपलेपणा आहे, प्रेम आहे, तो खूप कष्टाळू आहे, त्याचं भलं झालं पाहिजे जे आपल्याला वाटतं, ते विचार त्याच्यामध्ये बरोबर पोचतात, कारण त्या माणसाचा चेहरा आपल्याला बरोबर माहिती असतो. पण जेव्हा आपण म्हणतो सर्वांचं भलं, सर्वांचं कल्याण, ते सर्व समोर दिसतात, पण आता कोणाचं भलं होतं आणि कोणाचं कल्याण होतं आपल्याला कळतच नाही. म्हणजे विचाराला जी दिशा मिळायला पाहिजे ती दिशा देता आली म्हणजे. लक्षात ठेवा, सर्व म्हटलं सर्व कोण? आपलं जग. लक्षात ठेवा, आपलं ज्यांच्याशी कॉन्टॅक्ट आहे, मग तिथं अगदी आई वडील, भाऊ बहीण, पती पत्नी, मुलं, ही सुद्धा आता ही इथून सुरुवात होऊन समाजामध्ये जिथे जिथे आपलं समाज, जिथे ऑफिसमध्ये जातो आहोत, जिथे संस्थेमध्ये जातो आहोत, ती सर्व जिथे जिथे आपलं नेहमीचा संबंध आहे किंवा महिन्याभरातून संबंध येतोय, हे सगळे चेहरे जर आपल्या लक्षात येत असतील तर त्या त्या चेहऱ्यापर्यंत, त्या त्या व्यक्तीपर्यंत ही प्रार्थना पोचते, कारण तिला दिशा आहे विचाराला. म्हणून विचारांना दिशा पाहिजे, आणि दिशा दिलीस की तुम्ही ते ध्येय दिलं की मन व्यापक होतं. लक्षात ठेवा, मनाला तिथे व्यापण्याची संधी मिळते, की जेव्हा आपण एखाद्या माणसाचा विचार करतो तर त्या माणसापर्यंत हे मन पोचलेलं असतं, त्या व्यक्तीला त्याने व्यापलेलं असतं. आणि ज्या ज्या व्यक्तीला हे मन व्यापतं तिथपर्यंत आपले विचार आचाराची स्पंदनं जात असतात, आणि त्या स्पंदनांचा परिणाम त्या व्यक्तीवर होतो, आणि त्या व्यक्तीकडनं तशी स्पंदनं आपल्याकडे येतात, विचारांची स्पंदन. तुम्ही विचार तसे तसे कळतात का? नाही. तसे काही लोकांना कळत पण असतील, नाही असंही म्हणता येणार नाही, ज्याची सिद्धी असू शकते. पण ही स्पंदन आहे, चांगली स्पंदन, वाईट स्पंदन, अनुकूल स्पंदन आणि प्रतिकूल स्पंदन. ही स्पंदन, आपलं शरीर म्हणजे खरं स्पंदनांचंच आहे सगळं, आणि त्यामुळे तिथे ती स्पंदन उमटतात, आणि त्या चांगली स्पंदन जेव्हा उमटतात तर त्यांच्याकडनं पण, समोरच्या व्यक्तीकडनं पण तशीच रिॲक्शन आपल्याकडे येत असते, आणि त्याचा फायदा आपल्याला होत असतो, आणि तिथून आपलं मनाचं स्वास्थ्य वाढतं. जिथे आपण खोटेपणा करून लोकांना उगीच फसवण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्या भोळेपणाचा फायदा करून त्यांना लुटण्याचा प्रयत्न करतो, मग काही लोक लुटतात, पैसे कमवतात, त्याच्यात त्यांना वाटतं आपण किती पैसे हुशार आहोत. पण जो लुटला जातो त्याच्या मनात उमटणारी स्पंदनं तुमच्यापर्यंत पोहोचणारच, लक्षात ठेवा. आणि त्याचा संबंध कुठे तो मनाशी आहे, तर आपलं मन अस्वस्थ व्हायला लागतं. जेव्हा आपल्यामुळे तुम्ही जेव्हा एखाद्या माणसाला दुखावलेलं आहे की एखाद्या माणसाबद्दल अनिष्ट विचार केलाय, आणि त्याच्यापर्यंत जी स्पंदनं जातात, तर त्या व्यक्तीकडनं येणारी स्पंदनं अनेक पटीने असतात. तुम्ही एक पटीने करता तर त्याच्याकडे येणारं अनेक पटीने आहे, आणि त्यावेळेला आपल्याला जमत नाही, अस्वस्थ
म्हणजे पाहिजे बस एवढ्यापुरती जेव्हा आपण अडकून पडतो तेव्हा मन आपलं व्यापक न झाल्यामुळे, संकुचित झाल्यामुळे निराशाकडे वळतं, कधी तेच कळत नाही. कारण त्यावेळेस मनासारख्या सगळ्याच गोष्टी घडत नाही. कुठे जरा घडला की तिथे आधारच नसतो. आणि आधार नसल्यामुळे तिथे मन स्थिर राहत नाही. म्हणून मनाला सतत चांगला विचार द्यायचा तर काय व्हायचंय, पै माऊलींनी सुद्धा उदाहरण सांगितलं. एक बाई त्यांच्याकडे आली आणि म्हणाली, मला बघ काय तुमच्या मोठमोठ्या साधना करणं, मला छोटस द्या. आणि छोटसच घ्यायला पाहिजे. खरं बाई हुशार होती म्हणून सांगितलं, मला काय ते सोपं, मला जे जमेल ते द्या. सद्गुरू पै माऊली म्हणत, बरं देतो ना, काही हरकत नाही. तर ती म्हणत, मग त्याच्याने मला 100% सुख मिळेल. पै महाराज म्हणाले, तू जर 100%, मी सांगतो 100% कशी तुला 100% सुख म्हणा, त्यामुळे मी हे 100% करेल म्हणाले. काय करायचं, जो समोर दिसेल त्याचं भलं होऊ दे म्हण. सगळ्यात सोपा, सगळ्यात छोटा कृती, छोटा विचार म्हणजे आकाराला भलं होऊ द्यायचे. अनेक शब्द नाहीयेत, नुसतं भलं होऊ दे. किती आले? 5 शब्द आले. अक्षर, शब्द 2 पण अक्षर 5. जो दिसेल त्याचं भलं होऊ दे म्हण. भलं दिवसभरात फक्त हेच कर. म्हणजे दिसला समोर, कोणाशी बोला आधी मनात म्हणायचं भलं होऊ दे. जो दिसेल त्याचं भलं होऊ दे, भलं होऊ दे, भलं होऊ दे म्हणत राहा. हा भलेपणाचा विचार तुझ्या जीवनामध्ये सगळं भलं भलं घडायला लागेल इथपर्यंत पोहोचला पाहिजे. पण त्यासाठी सगळ्यांकडे दिवसभर, जो लहान मूल दिसो, मोठं माणूस दिसो, काही जे जे पाहशील तिथे तिथे तुला भलं होऊ दे, ज्याला पाहशील त्याचं भलं होऊ दे, हा बोध असायला पाहिजे. म्हणजे काय होईल, मन व्यापक, मन शुद्ध होतं. आणि हे ज्या भलेपणाचा ज्या विचार करत असतो ना आपण, त्या मनामध्ये अनिष्ट विचार येत नाही. तर मनपूर्वक आता हे सगळ्या गोष्टी आपल्याला वळवायला लागतात. आपलं मन पटकन ऐकत नाही, अंतर्मन पटकन ऐकत नाही, परत लक्षात. पण जितका आपण प्रयत्न करायला लागतो तितकं आपलं मन स्थिर होतं, शांत होतं, समाधानी होतं. म्हणून खूप खूप मोठे मोठे प्रकार लोक सांगतात, असं करा तसं करा. पण विचाराच्या लेवलला, विचार आपल्याला जर प्रत्येकाचं भलं व्हावं असं मनापासून वाटतं तर अनिष्ट विचार येणार नाही. आणि त्यासाठी कृती मात्र हेच केलं पाहिजे. जो दिसेल लगेच मनातल्या मनात म्हणा किंवा मोठ्याने म्हणा, भलं होते, भलं होते, भलं होते. आणि भलं होते, भलं होते हे उच्चारच भलेपणाचा विचार निर्माण करतो. आणि भलेपणाच्या विचारातूनच मनामध्ये सद्भावना निर्माण व्हायला लागते, आनंददायी वृत्ती तयार होते आणि मनाला स्वास्थ्य लागतं. म्हणून मनाचा व्यायाम काय, प्रत्येकाचं भलं व्हावं हा विचार देत राहणं, हाच मनाचा व्यायाम आहे. हा व्यायाम केला तरी पुष्कळ आहे. अनेक गोष्टी आहेत. मग साधना केली पाहिजे किंवा ध्यानधारणा केली पाहिजे, अशा अनेक गोष्टी आहेत. पण सोपा उपाय, सर्वसाधारण माणसासाठी सोपा उपाय आहे की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भलं होऊ दे म्हणा. आदल्या रात्री दुसऱ्या दिवसाचं काम काय करायचं त्याचं प्लॅनिंग करणं, म्हणजे त्याची स्वयंशिस्त लावणं म्हणा. स्वयंशिस्त ज्याला लागतं तो यशस्वी होतो, लक्षात ठेवा. ज्याला किती वाजता उठायचं हे विचार केल्यानंतर तो तेवढ्या वाजता जर उठायला लागला तर पहिलं यश तिथे मिळालं. कुठे रात्री विचार केला मला 5 वाजता उठायचं आहे की 6 वाजता उठायचं आहे, त्यावेळेस जाग आली आणि तो उठून बसला तर पहिलं यश मिळालं. आणि उठल्या उठल्या मिळणारं पहिलं यश, हा यशस्वीपणाचा मंत्र आपल्याला मिळतो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट त्या त्या वेळेप्रमाणे आपण जर करायला लागलो तर जीवनामध्ये यश प्राप्त होतं. आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी त्या चांगला परिणाम जेव्हा मनाला मिळायला लागतो, मनाचं स्वास्थ्य सुधारतं. म्हणून कधीही अस्वस्थ व्हायचं नाही, तर मनाला हा चांगला विचार देत राहायचंय. म्हणून विचारांना दिशा पाहिजे. भलं होऊ दे म्हटलं तर कोणाचं भलं होऊ दे तिथपर्यंत तो विचार पोहोचला पाहिजे. सर्वांचं म्हटलं सर्वांप्रती पोहोचतोच असं म्हणता येत नाही, कारण आपल्या डोळ्यासमोर कोणताही चेहरा येत नाही. सर्व म्हटले की बिन चेहऱ्याची माणसं होतात. आणि त्यामुळे सगळीकडे जाऊ दे तर सगळीकडे जाताना पळण्याचा त्याचा जसा प्रभाव पडायला पाहिजे तसा प्रभाव पडणार नाही. आता म्हणजे गंमत सांगतो मी, तुमच्या लक्षात उदाहरण सांगतो. जर एका प्याल्यामध्ये तुम्ही 2 चमचे साखर टाकली तर काय होईल?
प्याल्यातलं पाणी सगळं गोड होईल की नाही? एक बालदी घ्या आणि 2 चमचे साखर टाका, काय होईल? तेवढं गोड काय होणार नाही. थोडस समुद्रामध्ये 2 चमचे साखर टाका, काय होईल? काहीच कळणार नाही. जेव्हा तुमच्या दृष्टीसमोर अमुक एवढी माणसं असतात तर ते एक प्याला आहे. त्यांच्या प्रती जेव्हा तुम्ही हा चांगला विचार करता तिथे गोडपणा तुम्हाला अनुभवेल. पण सर्व म्हटलं तर व्यापकता असते, पण तो जो गोडपणा अनुभवता येत नसल्यामुळे तो आपल्याला कळणार नाही. लक्षात, दोन्ही बाजूने हा विचार करायचा की आपल्याला आपलं जीवन हे आपल्या अवतीभोवती लोकांमधून घडतं. आता मुंबईत राहणारी आपण जर माणसं आहोत तर मुंबईतले आपले किती ओळखीची माणसं आहेत विचार करा. सकाळपासून रात्रीपर्यंत किती लोकांना भेटतो, किती आपले नातेवाईक आहेत, किती आपले मित्रमंडळी आहेत, किती आणखीन कुठे कुठे संस्थेत जातो, ऑफिसमध्ये जातो, ट्रेनमध्ये जाताना भेटणारे मित्रमंडळी अशी किती असतील? 500 तरी असतात का एका माणसाची एवढी 500 माणसं? कसं होतं का? क्वचित एखाद्याची अगदी खूप सगळ्यांबरोबर बोलतोय चालतोय तो, पण जो ऑफिसमध्ये बरोबर सरळ जातोय, ऑफिसमधून घरी येतोय, मग त्याचे नाते मित्रमंडळी ही असतात तेवढ्या पुरते असतात. तेच जग असतं खरं. आणि त्या जगातच आपण दुःखी आणि सुखी होतो, त्या जगामध्येच आपण निराश होतो. लक्षात घ्या. मग ह्या जगामध्ये पहिलं सुखी व्हा, मग वैश्विक जगामध्ये तुम्ही परत सुखी कसं व्हायचं ते तुम्हाला सहज कळेल. लक्षात ठेवा. म्हणून आपलं जग काय आहे त्या जगाचा आढावा घ्या. ते जग वाढवत जायचंय, पण आधी जे आहे त्याचा स्वीकार करा. आहे त्याचा स्वीकार, त्याला सकारात्मक विचार द्या, योग्य दिशा द्या आणि योग्य दिशेने स्वयंशिस्तीने प्रत्येक कृती करायचा प्रयत्न करा. मनाचं स्वास्थ्य वाढतं. आणि म्हणून यश आणि अपयशाच्या व्याख्या चुकीच्या आहेत. आपल्या मनासाठी जी जी गोष्ट घडते तेव्हा ते यश असतो आणि जी घडत नाही त्याला अपयश म्हणतो. तर ह्या तकलादू व्याख्या आहेत. तर जिथे मनाला सतत समाधान असतं तेच यश. यश लक्षात ठेवा. सतत मनामध्ये यश आहे म्हणजे मनामध्ये समाधान आहे. जिथे असमाधान आहे, अगदी